निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पाहिलं तर अनेक पक्ष जे ते प्रचाराला लागले तर अनेकांच्या सभा सुरू आहेत। मात्र आता ठाकरे बंधू दोघे एकत्र येऊन पहिल्यांदाच मुंबई या ठिकाणी शिवतीर्थावरती सभा होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे। आपल्यासोबत जोडले गेलेत मनसे नेते अविनाश जाधवजी एक सर्वांना पाहायला गेलं तर एकच माहिती होतं की हे ठाकरे बंधू एकत्र येणार, मात्र सभेदरम्यान एकत्र येतात आणि निवडणुकी देखील एकत्र आले। कशा प्रकारच्या निवडणुकीत दोघं एकत्र आलेत? मला असं वाटतं की दोघं भाऊ एकत्र आल्याचा आनंद अख्ख्या महाराष्ट्राला आहे। याच्या आधी बाळासाहेबांनी शिवतीर्थ गाजवलं, त्यानंतर राजसाहेब शिवतीर्थ गाजवत आहेत, आज ही दोघं भाऊ एकत्र येणार आहेत। सो ही आनंदाची पर्वणी आहे आणि आम्ही सगळे ह्याच डोळा हे सगळं पाहायला चाललेलं आहे। सो आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा आहे आणि शिवतीर्थ तुडुंब भरलेला असेल याच्या बाबतीत कुठेही आमच्या मनात दोन राय नाही। प्रत्येक मराठी माणूस आज शिवतीर्थावर आला असेल आणि दोघं भाऊ जे काय महाराष्ट्राला उद्देशून भाषण करतील ते सोबत घेऊन जातील। मराठी माणूस असेल या उमेदवार त्यांचं भवितव्य अवलंबून असणार आजच्या भाषणाकडे? नाही, मराठी माणसाचं भवितव्य 15 तारखेला अवलंबून आहेच। मुंबईच्या दोघा भाऊ जर निवडून नाही आले तर इथल्या परप्रांतीयांना आम्ही मराठी माणसाला इथे हरवू शकतो याची खात्री होईल। त्यामुळे मराठी माणसाने हात जोडून विनंती आहे की या दोन भावांच्या पाठीशी उभे राहा, मराठीच्या पाठी उभे राहा, मराठी भाषेच्या पाठी उभे राहा। आता पाहिलं तर अनेक लोकांनी आता बंडखोरी केलेली आहे, शिवसेना असेल, भाजप असेल, या मनसे देखील। का वाटतं येणाऱ्या काळात बंडखोरांमुळे? मला वाटतं सन्माननीय दोन्ही पक्षाचे नेते याच्या बाबतीतला योग्य तो निर्णय घेतील। उद्या देखील आपल्या इकडे सभा असणार आहे, कशा प्रकारचे कुठे असणार आहे? आणि ठाण्यातील गडकरी रंगायतन चौक इथे सन्माननीय राजसाहेबांची सभा असेल। सन्माननीय राजसाहेब, सन्माननीय उद्धवसाहेब या सभेला उपस्थित असतील आणि संपूर्ण ठाणेकरांना माझी विनंती आहे की या सभेला तुम्ही उपस्थित राहा, दोन्ही भावांना आशीर्वाद द्यायला तुम्ही तिथे या। मात्र मागे विधानसभेला परवानगी नव्हती मिळत, जागा नव्हती मिळत, आता परवानगी पूर्ण झाली की मिळालेली आहे, जागा मिळालेली आहे, 2 लाख सगळ्या परवानग्या आम्हाला मिळालेल्या आहेत, कारण दोन्ही भावांची दहशत आहे। काय वाटतं महानगरपालिकेच्या निवडणुकीत पाहायला गेलं तर कुठंतरी अपयश आलं होतं, त्याचं कारण काय होतं आणि यंदा पुन्हा आता उमेदवारांना ऊर्जा मिळावी? अपयश बाळासाहेबांनी पण खूप पाहिले, बरोबर आहे, आम्हीही खूप पाहिले, बरोबर आहे। आता याच्यापुढे आम्ही यशच पाहणार, त्यामुळे अपयशाचा काळ संपला, आता यशाची सुरुवात होईल। नक्कीच इंजिन आणि मशाल कशा प्रकारे? इंजिन आणि मशाल जोरात धावते, मशालीच्या वाफेनी इंजिन पळतंय, तुम्ही काळजी करू नका। मात्र मुंबईमध्ये कुठेतरी सत्ताधाऱ्यांना कुठेतरी वाटते की भीती वाटते, दोन्ही ठाकरे बंधू? आता ज्या दिवशी मोदींची सभा रद्द झाली ना, त्या दिवशी आम्हाला कळालं की आमचा महापौर बसतोय, समजलं का? त्याच दिवशी आम्हाला कळालं की मुंबईमध्ये मोदींना जर आणलं असतं ना तर समजलं असतं की श्रेय द्यायला मोदीला आणतात, पण मोदींची सभा रद्द झाली याचा अर्थ मुंबईमध्ये फक्त ठाकरे बंधूच चालतील आणि ठाकरे बंधूंची सत्ता येईल। स्टार प्रचारक आणावं लागतं, सत्ताधाऱ्या मैथिली ठाकूर असेल अशा प्रकारे? नाही, हे भाषेचं राजकारण आहे। म्हणजे महानगरपालिकेत काय कामं करणार हे सांगायला ज्यावेळेला तुमच्याकडे काय नसतं ना, त्यावेळेला असे स्टार प्रचारक तुम्हाला घेऊन यावे लागतात, बिलकुल नाही। महानगरपालिकेची निवडणूक ही वॉटर मीटर गटर याच्यावर लढली जाते। स्टार प्रचारक आणून तिला बिचारीला भजन गायला लावाल तर कसं चालेल ना? पाहिलं विजयाचा हा सभा असणार आहे। पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे स्वतः दोन्ही ठाकरे बंधूंच्या गळ्यात हात टाकताना फोटो असं प्रत्येक ठिकाणी जुना फोटो आहे आणि त्या फोटोचा प्रत्येक माणसाशी इमोशनल टच आहे, म्हणून तो फोटो व्हायरल होतोय खूप। तर प्रचार चालू आहे, दुसरीकडे शिवसेनेच्याच उमेदवारावरती कुठेतरी अंडी फेकणं अशा प्रकारचा? ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 22 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांवर आज अंडीफेक झालेली आहे। जिथे दिघे साहेबांची समाधी आहे त्या परिसरातील पोलीस लाईन या भागामध्ये यांच्या रॅलीवर आज अंडी फेकण्याचं काम झालं आहे, अंडी टोमॅटो फेकलं आहे। मला असं वाटतं की हेच यांनी केलेली पापं आहेत जी आता लोक समोर येऊन यांच्यावर अंडी मारायला लागलेली आहेत। आणि खात्रीने सांगतो की नजीकच्या 15 तारखेनंतर लोक यांना तोंडाला काळं फासायला पण सोडणार नाहीत, कारण एवढा भ्रष्टाचार या लोकांनी ठाण्यात केला आणि ठाण्याला यांची मक्तेदारी समजतात। सो या सर्व गोष्टींवर उत्तर येत्या 16 तारखेला तुम्हाला मिळेल। नितीश राणेंचं वक्तव्य की उत्तर भारतीयांना वाचवायला भाजपच येणार असं आता वक्तव्य? वाचवा, आणि मराठी माणसाचं काय करणार? ज्या मराठी माणसानं तुमच्या वडिलांना उभं केलं त्याचं काय करणार? कोणाला वाचवताय तुम्ही? जो मराठी माणसावर दादागिरी करतो त्याला वाचवा, चांगलं काम कर, पुण्याचं काम करते करा। काय आव्हान असेल नागरिकांना, जनतेला? उद्या बंधूंच्या पाठीशी उभे राहा, नाहीतर भारतीय जनता पक्ष आपल्याला संपवून टाकेल। हे भारतीय जनता पक्षाचे जे स्वयंघोषित मराठी जे नेते आहेत, जे आता भैया झालेले आहेत, ते सगळे आपल्याला मुंबईमध्ये मान काढून देणार नाही। हे पाय चाटायच्या नादामध्ये हे कुठल्याही थराला जातील।
मराठी माणसाने पाठीमागे उभा राहावा असं देखील आता या ठिकाणी आवाहन केलेलं आहे मनसे नेते अविनाश जाधवनी. त्यामुळे आता आजची सभा भूतन भविष्य कशाप्रकारे आणणार आहे आणि यातनं कशाप्रकारे कानमंत्र दोन्ही ठाकरे बंधूंकडे दिला जाणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामन अजयसह गणेश तुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.